नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। कामावर या, कारवाई मागे घेतो, अनिल परब यांची कळकळीची विनंती। एसटीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य आणि सिंधुदुर्गसाठी 265 कोटींच्या आराखड्याची शिफारस, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा। एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न चर्चा करून सोडवण्यात येतील, असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलंय। कर्मचारीची जी कृती समिती आहे यांची मागणी होती की विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा कोर्टाच्या माध्यमातून जो काही त्याचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, परंतु राज्य शासनाने 7वा वेतन आयोगाप्रमाणे कामगारांना पगार वाढ द्यावी अशा संदर्भातली त्यांनी मागणी केली। त्या संदर्भातले त्यांनी आकडेवारी देखील आमच्याकडे दिली। या पूर्ण आकडेवारीचा अभ्यास करून या बाबतीत योग्य तो निर्णय काय करायचा या बाबतीत एसटी सुरू झाल्यानंतर त्यावरती चर्चा करण्यात येईल आणि त्या बाबतीत शासन सकारात्मक विचार करेल। त्याचं कारण असं आहे की जी पगारवाढ दिली त्या पगारवाढमध्ये आमचे 2 करार आणखीन त्याच्यामध्ये असलेला फरक या सगळ्याचा अभ्यास करून यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली त्यावर एसटी सुरू झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल। ज्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही अशा कर्मचाऱ्यांवर यापुढे कोणतीही कारवाई होणार नाही, असं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलंय। एसटी कर्मचाऱ्यांवरती ज्या काही कारवाया झाल्या या कारवायांच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आम्ही कर्मचाऱ्यांना जवळजवळ 3 वेळा आम्ही कर्मचाऱ्यांना मुदत दिली होती। एक मुदत, पहिली मुदत जी होती 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 10 डिसेंबर ते 13 डिसेंबर आणि 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर अशी 3 वेळा आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यासाठी आपण मुदत दिली होती। मी तर दररोज एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतोय की आपण कामावर परत यावं, परंतु ही 3 वेळा मुदत दिली। त्या 3 वेळा मुदतीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की जे कर्मचारी कामावरती परत येतील त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई आम्ही करणार नाही। या कर्मचाऱ्यांच्या कारवाईच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय जो निर्णय घेतला आहे, जो आज कर्मचाऱ्यांच्या या कृती समितीबरोबर झाला आहे की ज्या एसटीच्या कर्मचाऱ्यांवरती कुठलीही कारवाई आतापर्यंत झालेली नाही अशा कर्मचारी कामावर आल्यावरती त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही। कारण अफवा पसरवल्या जात आहेत, असं सांगितलं जात आहे की जे कर्मचारी कामावर जातील त्यांच्यावरती कारवाई होईल, त्यांना चार्जशीट दिली जाईल, त्यांना सस्पेंड केलं जाईल आणि म्हणून भीती निर्माण करून कामगारांना कामावर जाण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल। एसटी पूर्णपणे सुरू झाल्यानंतर निलंबित कर्मचारी, बडतर्फ कर्मचारी, रोजंदारीचे कर्मचारी यांच्या बाबतीमधला निर्णय काय करायचा हा आम्ही चर्चांती त्याच्यावरती योग्य तो विचार करून त्याच्यावरती अंतिम निर्णय करू। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारनं सुद्धा स्पष्ट सांगितली आहे की ते शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे की कोर्टातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीच्या बाबतची भूमिका आम्ही मान्य करू असं सरकारनं सांगितलंय. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाही असं ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. विलिनीकरणाची भूमिका सतत सरकारने सुद्धा शक्य नाही असं सांगितले. फक्त आता त्याच्यामध्ये सुधारणा अशी आहे की कोर्टातून त्याच्यासाठी एक कमिटी नेऊन त्या कमिटीच्या संदर्भातली भूमिका आम्ही मान्य करू हे सरकारने या ठिकाणी सांगितले. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न माझ्या मते आता समजुतीच आहे, न्यायप्रविष्टेचं भाष्य करणं हे आपल्या दोघांच्या हिस्साचं नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. एसटी कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत एसटी संपाबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र यावर एसटी कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे पाहूया. नुकतंच जर आपण या ठिकाणी पाहत असू तर राज्यामध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सह्याद्री अतिथीगृहावर या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीनंतर ज्या एसटी कर्मचारी संघटनेचे जे 20 पदाधिकारी आहेत, कर्मचाऱ्यांचं जे नेतृत्व करतात त्या प्रतिनिधींची बैठक या ठिकाणी झाली, त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल की नाही मिटणार याच्याबद्दलच्या चर्चा या ठिकाणी सुरू झाल्या. राज्यभरातनं आपण जर पाहतोय तर एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान या ठिकाणी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, 22 संघटना आहेत, त्यांच्याकडनं केलं जातं की कामावर रुजू व्हा. परिवहन मंत्री अनिल परब असतील, स्वतः शरद पवार असतील, यांच्याकडनं देखील या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं जात आहे कामावर रुजू होण्याचं. जर जी कारवाई या ठिकाणी केली गेलेली होती किंवा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा या ठिकाणी उगारला गेला होता, ती कारवाई होणार नसल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासंदर्भात आवाहन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मात्र सद्यस्थितीत पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जे एसटी कर्मचारी संघटना आहे किंवा जे संपकरी आहेत ते विलिनीकरणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी ठाम आहे. येत्या 20 तारीखला न्यायालयामध्ये विलिनीकरणाच्या बाबत सुनावणी होणार आहे आणि त्यानंतरच जे काही चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. मात्र तुर्तास विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचं ते सांगतायत. आज सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी बैठक होणार आहे. ज्या प्रतिनिधींनी 22 संघटनांच्या प्रतिनिधींनी आज शरद पवार आणि अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक करत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन या ठिकाणी केलं. त्याचबरोबर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील म्हणून या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळाले होते, हे आपले वकील नसल्याचं काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडनं सांगण्यात आलंय. त्या वकील बदलल्याचंही माहिती त्यांच्याकडनं ठाणे येथील पेंडसे हे जे नवीन वकील त्यांचं या ठिकाणी काम पाहणार आहेत, अशाही पद्धतीचं काही वक्तव्य या ठिकाणी केली गेली. त्यामुळे 4 वाजल्यानंतरच स्पष्ट होणार आहे एसटी कर्मचारी आपला संप आहे तो मागे घेत आहेत की संप कायम ठेवतात. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ते या ठिकाणी ठाम आहेत. त्याचबरोबर जर शरद पवार आणि अनिल परब यांच्या बरोबर ज्या 20 कर्मचारी संघटना आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, प्रतिनिधित्व या कर्मचाऱ्यांचे जे करतायत त्यांची चर्चा झाली. गेले 62 दिवस एसटीचा संप या ठिकाणी सुरू आहे. आज 63वा दिवस या ठिकाणी संपाचा आहे. त्यामुळे गेले 2 महिने एसटी विना इथले जे नागरिक आहेत, प्रवासी आहेत, व्यावसायिक आहेत, सर्वांनाच मोठा फटका या ठिकाणी सहन करावा लागतोय. एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आत्ता आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता तुर्तास त्यांनी बोलण्यास या ठिकाणी नकार दिलेला आहे.
4 वाजता या ठिकाणी त्यांची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर ते या ठिकाणी निर्णय घेणार आहेत। ज्या पद्धतीनं 22 संघटनांचे पदाधिकारी आहेत त्यांनी जे आवाहन केलेलं असेल, परिवहन मंत्री अनिल परब यांनी जे आवाहन केलं, शरद पवारांनी जे आवाहन केलंय त्याच्यावर या ठिकाणी आज सायंकाळी 4 वाजता चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर कामावर रुजू व्हायचं की नाही व्हायचं हे या ठिकाणी ठरवलं जाणार आहे। मात्र काही कर्मचाऱ्यांकडनं सांगितलं जाते, ज्या 22 संघटना आहेत, जे प्रतिनिधी आहेत त्यांचा आणि या कर्मचाऱ्यांचा काही संबंध नसल्याचंही या ठिकाणी बोललं जात आहे। त्यामुळे नेमकं काय होणार आहे, कारण आझाद मैदानावरनं जो आदेश येईल, आझाद मैदानाच्या ठिकाणी जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय या ठिकाणी ठाम असणार आहे आणि 4 वाजताच या संदर्भात बैठक होणार असून त्यानंतर स्पष्ट होणार आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप या ठिकाणी मिटतोय की चालूच राहतो। कारण गेले 2 महिने हा सुरू असणाऱ्या संपामुळे सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो। एसटी कर्मचाऱ्यांना देखील आपल्या ज्या व्यथा आहेत त्या या ठिकाणी सरकारच्या समोर मांडल्या होत्या। सरकारच्या माध्यमातूनही एक पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी या ठिकाणी ठाम असल्याचं आजही पाहायला मिळतंय। त्यामुळे परिवहन मंत्री आणि शरद पवार आणि 22 संघटनांमध्ये झालेली ही चर्चा सकारात्मक झाल्याचंही बोललं जाते। त्याच पद्धतीनं आवाहन देखील संघटनांकडनं केलं जाते। मात्र हे आवाहन आता जे संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी आहेत, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये संपकरी जे कर्मचारी आहेत ते हे आव्हान स्वीकारतायत का, कामावर या ठिकाणी रुजू होत आहेत का, हे देखील पाहावं लागणार आहे। 4 वाजता त्यांची बैठक होणार असून त्यानंतरच हा संप मिटतोय की आणखीन पेटतोय हे स्पष्ट होणार आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी। ना टार्गेट ना टेन्शन, आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 81 03 93 9422 1883 76। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या 2022-23 वर्षासाठी 265 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची शिफारस राज्य नियोजन मंडळाकडे सभागृहानं केली, तर 505 कोटी रुपयांची गरज आहे आणि हा पर्यायी आराखडाही राज्य नियोजनकडे सादर केला जात असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री। जिल्ह्याची एकूण मागणी 515 कोटी रुपयाची सादर झालेली आहे आणि 265 कोटी रुपयाचा आराखडा आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल काही पैसे असा मंजूर करावा अशा पद्धतीचा एकमतानं ठराव करून राज्य नियोजन मंडळाकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवतो आहे। राज्य नियोजन मंडळाची बैठक 19-20 तारखेच्या दरम्यान होईल। उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक होईल आणि मी असेन, दीपकभाई केसरकर असतील, खासदार विनायक राऊत असतील, वैभव नाईक साहेब असतील, सर्वच लोकप्रतिनिधी असतील। आम्ही जिल्ह्याच्या वतीनं मागणी करणार आहोत की आम्हाला पूर्वीपेक्षा चांगला निधी वाढवून द्या आणि त्या मागणीला महाविकास आघाडीच्या सरकारमधले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सहकार्य करतील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशोधरा, कुडाळ। एसटी कामगार हा शिकलेला आहे, त्यामुळे कोणाच्याही आमिषाला बळी पडणार नाही असं सांगत परिवहन मंत्र्यांच्या 3ऱ्या आवाहनानंतरही संप सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतलाय। आमचे उपसंपादक भगवान शेलटे यांनी कर्मचाऱ्यांशी साधलेला खास संवाद। गेले 2 महिने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। प्रमुख त्यांची मागणी आहे की एसटीचं शासनात विलिनीकरण व्हावं। आत्ताच काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रेस झाली। त्यांनी 3ऱ्या वेळा कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू होण्याचं आवाहन केले। आपल्यासोबत आम्ही सावंतवाडीत आहोत आणि आपल्यासोबत आहेत
कर्मचारी वाढकर पुन्हा एकदा तिसऱ्या वेळा परिवहन मंत्र्यांनी कामगारांना कामावर रुजू करण्याचं आवाहन केलं, काय सांगाल? मुळात काय आहे की हे जे आंदोलन चालू आहे ते संपूर्णपणे कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेलं आहे. महामंडळात ज्या छोट्या मोठ्या 22 संघटना आहे या सगळ्यांचं नेतृत्व झुगारून कर्मचारी स्वतःहून इथं उतरलेला आहे. त्यामुळे आज जे परब साहेबांकडे कृती समिती नावाचे जे कोण व्यक्ती गेले होत्या त्यांचा आमचा काही संबंध नाही. त्यांना आम्ही काय पाठवलेलं नाही आणि त्यांना आम्ही ओळखत नाही. त्यामुळे त्यांच्याशी झालेली चर्चा आणि त्याच्यानंतर केलेलं परिवहन मंत्र्यांनी आवाहन हे आम्हाला लागू पडत नाही. कृती समितीची माणसं सांगतात की आता संप पुढे चालू ठेवणं शक्य होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, ST वाचली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्यांनी अजून एक मुद्दा केला की तुमचे वकील सदावर्ते कर्मचाऱ्यांची माथी भडकवतात, याबद्दल काय सांगाल? मुळात कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्याचा प्रश्न नाही. कर्मचारी हा सुज्ञ आहे, हुशार आहे. कारण पूर्वी कसं होतं की 4थी पास ड्रायव्हर आणि 7वी पास कंडक्टर हे STत नोकरीला असायचे. त्यावेळी संघटनांचे बरंचसं कामं जमून जायची. पण आता बहुतेक कर्मचारी किमान ग्रॅज्युएट किंवा काही काही तर डबल ग्रॅज्युएट आहेत. त्याच्यामुळे ह्यांना फसवणं हे कर्मचारी संघटना किंवा राजकारणाने शक्य नाही. म्हणूनच आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. गेले 50 वर्ष जे कर्मचाऱ्यांना फसवत आलेले आहे त्याचा हा उद्रेक झालेला आहे. म्हणून सर्व कर्मचारी संघटनांना झुगारून कर्मचारी हा स्वयंस्फूर्तीने उतरलेला आहे की काही झालं तरी हरकत नाही, मारू या मरू ह्या जिद्दीने तो आज उतरलेला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये सरकारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सरकार होती, त्या सरकारांचे प्रमुख शरद पवार होते, त्यांच्या पक्षाचे काही लोक होती आणि आत्ता नाव घेऊन सेना सत्तेत आली आहे आणि नेहमीच सेनेत मराठी माणसंच राहिले. मात्र मंत्री आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, तरी सेनेकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे का? अपेक्षा होती, पण आता एकंदर 2 वर्षाचा त्यांचा कारभार जर बघितला तर मराठी माणसाचं आणि त्यांचं कुठं काही नातं राहिलेलं नाही असं मला वाटतं. आणि ST महामंडळामध्ये 100% कामगार हा मराठी माणूस आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाची थोडी जरी कदर असती तरी गेल्या 2 महिन्यात मुख्यमंत्री या नात्यानं उद्धव साहेबांनी एक तरी शब्द काढला असता की ST कर्मचाऱ्यांनी काय करावं किंवा काय करू नये किंवा त्यांना आम्ही काय देऊ. पण या गेल्या 2 महिन्यात त्यांनी ह्या ST कर्मचाऱ्यांविषयी एकही शब्द काढलेला नाही. त्यामुळे मराठी माणसाविषयी त्यांना आपलेपणा राहिलेला नाही हेच याच्यावरून दिसून येतं. आता जी कृती समितीची बैठक शरद पवारांसोबत झाली, ते कृती समितीची माणसं तुमच्या संघटना संबंधित आहेत का? त्यांनी काय तुमच्याशी चर्चा वगैरे काय झाली का? कृती समितीच्या मध्ये आमची पूर्वाश्रमीच्या सगळ्यांच्या संघटना आहेतच, परंतु त्यांचं आम्ही नेतृत्व झुगारून दिलेलं असल्यामुळे त्याने आम्हाला विचारणं की आम्ही त्याला काही सांगणं हा काही संबंधच येत नाही. किंवा सर्व कामगार त्यांना आता कृती समितीच्या ऐवजी कुत्री समिती म्हणतात. कारण कुत्री आणि ही सगळी राजकीय नेत्यांच्या दारात बांधलेली पाळीव कुत्री आहेत. त्यांनी पावाचा तुकडा टाकला की हे धावत सुटले. तुमचा थेट आरोप आहे की कृती समितीची माणसं त्यांच्या दावणीला बांधली गेली, ती विकली गेली. 100% अगदी. अजून एक कृती समितीच्या आताच्या त्यांच्या प्रेसमध्ये महत्त्वाचा मुद्दा आला आहे की सदावर्ते जे वकील आहेत त्यांना बाजूला सारून त्यांनी पेंडसे नावाचे नवीन वकील दिलेत. सदावर्तेंबद्दल तुमचं वैयक्तिक तुमच्या संघटनांचं मत काय? आणि आता जी कृती समिती सांगते की माती भडकवतात, यात किती तथ्य आहे आणि त्या वकील बदलला आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? की आमचे आताचे कर्मचारी सर्व बहुतेक पदवीधर द्विपदवीधर आहेत. त्याच्यामुळे त्यांना माती भडकवणं वगैरे काम हे शक्य नाही. कारण ते अशिक्षित अडाण्यांचं काम असतं. माती भडकवली आणि रस्त्यावर उतरले. त्यामुळे सदावर्ते वकील हे यांनी 2 वेळा संविधानाची PhD केलेली आहे. त्याने आतापर्यंत कुठलीही कोर्टातली केस हारलेली नाही. त्यांचं सर्वत्र कोर्टात किंवा कोर्टाच्या बाहेरही त्यांच्याविषयी चांगलं त्यांच्याविषयी रेप्युटेशन आहे आणि कर्मचाऱ्यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. गेल्या 2 महिन्यात त्यांनी जे केलेलं आहे काम त्याच्यामुळे संपूर्ण कामगार समाधानी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आता आम्हाला राजकारण्यांकडून कोणती अपेक्षा राहिलेली नाही. त्याच्यामुळे आम्हाला जो काय न्याय मिळेल तो कोर्टाकडूनच मिळेल अशी आम्हाला आता खात्री आहे. आता एक संभाषणात महत्त्वाचा मुद्दा आला की त्यांनी तुमच्या मूळ वेतनात 3 स्लॅबमध्ये जी वाढ दिली ती वाढ कर्मचाऱ्यांना अमान्य आहे किंवा ती वाढ काहीतरी फसवी आहे, अंतरिम वाढ आहे असं म्हटलं जातं. त्यात किती तथ्य आहे? मुळात हे संपूर्णपणे त्याने 41% वाढ जी दिलेली आहे ती कशावर दिलेली आहे? मूळ वेतनावर दिलेली आहे की एकूण पगारावर दिलेली आहे हे काही जाहीर केलेलं नाही. आणि माझं कुणालाही चॅलेंज आहे, STच्या अधिकाऱ्यांनाही चॅलेंज आहे किंवा मंत्र्यांनाही चॅलेंज आहे, त्यांनी इथं यावं, माझा पगार बघावा आणि त्याच्यावर त्यांनी जाहीर केले. मला आता 30 वर्ष होऊन गेली सर्व्हिस,
त्यांच्या नियमाप्रमाणे मला आता 25 रुपये वाढ मिळणार. मग माझ्या बेसिकप्रमाणे किंवा माझ्या एकूण पगाराप्रमाणे 41% काढले तर किती होतात आणि 2500 हे त्याच्यात किती बसतात हे गणित त्यांनी 41% करून दाखवावं. मी माझे सगळे जे प्रॉव्हिडंट फंड किंवा ग्रॅच्युटी आहे ती मी त्यांना देऊन टाकतो. आता सरकारचे प्रयत्न दिसत आहेत. काही कर्मचाऱ्यांना निलंबित केलं जाते, काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं जाते, काही टेम्पररी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं जात आहे. याबाबत एक संघटना म्हणून तुमची काय भूमिका राहील? कर्मचाऱ्यांना बिथरवून त्यांना कामावर आणणं आणि हे आमचं आंदोलन फोडणं, त्याच्यातली शक्ती कमी करणं आणि आपले उद्देश जे आहेत ते साध्य करणं हे राजकारणी लोकांचे डाव आहेत. पण मी मगाशी सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो की कर्मचारी हे सुशिक्षित आहेत, पदवीधर द्वितीय पदवीधर आहेत. त्याच्यामुळे तुमच्या ह्या कारस्थाना किंवा तुमच्या ह्या धमक्यांना कोणी भीक घालणार नाही. मी तर म्हणतो की तुम्ही सरळ आम्हाला इथं या, सगळ्यांना गोळ्या घाला, आमचे कुटुंबीय काही तक्रार करणार नाहीत. कारण तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर निदान मारू तरी शकता ना. आम्ही आत्महत्या करणार नाही तर तेवढे आम्ही डरपोक नाहीत. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं की आम्हाला इच्छा मरणाचं परवानगी द्या. आम्ही सावंतवाडीच्या तहसीलदार साहेबांकडे सामूहिक निवेदन पण दिलेलं आहे की आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या म्हणून. अजून तो अहवाल, विलिनीकरणाचा अहवाल साधारणतः लागणार आहे. परिवहन मंत्री म्हणतात की समितीचा जो अहवाल असेल तो आम्हाला मान्य असेल. मग अजून पुढचे जे अहवाल येईपर्यंत संप चालू राहणार आहे. जो अहवाल आहे तो 12 आठवड्याची मुदत दिलेली आहे, ती उद्याच्या 20 जानेवारीला संपते. त्याच्यामुळे 20 जानेवारीपर्यंत त्यांनी अहवाल तो द्यावाच लागेल. त्याच्यामुळे जोपर्यंत तो अहवाल येत नाही आणि आमचे वकील सदावते साहेब आम्हाला सूचना करत नाहीत तोपर्यंत हा आमचा दुखवटा चालूच राहणार, त्यात शंका नाही. परिवहन मंत्र्यांनी आता केलेल्या आवाहनानंतर सुद्धा सर्व एसटीचे कर्मचारी अजूनही संपावरती ठाम आहेत. कृती समितीची जी चर्चा झाली त्या समितीवरती आपला कोणताही विश्वास नाही असं ठाम मत येथील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. जोपर्यंत एसटीचं शासनात विलीनीकरण होणार नाही, कोर्टाचा अहवाल, समितीचा अहवाल कोर्टात सादर होणार नाही, तोपर्यंत संप हा दुखवटा सुरू राहील असं ठाम मत पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन हर्षलचा भगवान शेळटे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. मध्ये आमची पूर्वाश्रमीच्या सगळ्यांच्या संघटना आहेतच, परंतु त्यांचं आम्ही नेतृत्व झुगारून दिलेलं असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारणं की आम्ही त्याला काही सांगणं हा काही संबंधच देत नाही. किंबहुना सर्व कामगार त्यांना आता कृती समितीच्या ऐवजी कुत्री समिती म्हणतात. कारण कुत्री आणि ही सगळी राजकीय नेत्यांच्या दारात बांधलेली पाळीव कुत्री आहेत. त्यांनी पावाचा तुकडा टाकला की हे धावत सुटले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. तर मराठी माणसाचं आणि त्यांचं कुठं काही नातं राहिलेलं नाही असं मला वाटतं. आणि एस टी महामंडळामध्ये 100% कामगार हा मराठी माणूस आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाची थोडी जरी कदर असती तरी गेल्या 2 महिन्यात मुख्यमंत्री या नात्यानं उद्धव साहेबांनी एक तरी शब्द काढला असता की एस टी कर्मचाऱ्यांनी काय करावं किंवा काय करू नये किंवा त्यांना आम्ही काय देऊ. पण या गेल्या 2 महिन्यात त्यांनी ह्या एस टी कर्मचाऱ्यांविषयी एकही शब्द काढलेला नाही. त्यावेळी मराठी माणसाविषयी त्यांना आपलेपणा राहिलेला नाही हेच याच्यावरून दिसून येतं. समितीच्या मध्ये आमची पूर्वाश्रमीच्या सगळ्यांच्या संघटना आहेतच, परंतु त्यांचं आम्ही नेतृत्व झुगारून दिलेलं असल्यामुळे
त्याने आम्हाला विचारणं की आम्ही त्याला काही सांगणं हा काही संबंधच येत नाही. किंबहुना सर्व कामगार त्यांना आता कृती समितीच्या ऐवजी कुत्री समिती म्हणतात. कारण कुत्री आणि ही सगळी राजकीय नेत्यांच्या दारात बांधलेली पाळीव कुत्री आहेत. त्यांनी पावाचा तुकडा टाकला की हे धावत सुटले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टीम, अनंत प्यार, आनंदी रहा. देवगड नगरपंचायत निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय. 4 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे देवगड करेस्पॉन्डंट स्वप्नील लोक यांनी. निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र या निवडणुका येत्या 18 जानेवारीला होत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 4 प्रभागांच्या निवडणुकीसाठी एकूण 13 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये आज 10 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख होती. यामध्ये प्रभाग 8 मधून अपक्ष उमेदवार त्यामुळे गोविंद केळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता 4 प्रभागांसाठी नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी आता 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रभाग 4 मधून मनीषा अनिल भरसाळे, मनीषा अनिल घाडी या शिवसेनेतून आहेत, तर मृणाली महेश भरसाळे या भाजपकडून आहेत. प्रभाग 5 मधून सुजाता उमेश कुलकर्णी या राष्ट्रीय काँग्रेस महाआघाडीतून, तर मनीषा अनिल जामसंडेकर या भाजपमधून आहेत. प्रभाग 7 मधून रोहर विश्वनाथ खेडेकर या शिवसेनेकडून आहेत, तर योगेश प्रकाश तांदोसकर हे भाजपकडून आहेत. तर याच प्रभागात 3 उमेदवारी अपक्ष आहेत. यामध्ये प्रफुल्ल मुखार्जी कणेरकर, सौरभ सूर्यकांत कुलकर्णी, राजेंद्र बाळकृष्ण मिस्त्री यांनी या तिघांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेले आहेत. तर प्रभाग 8 मधून शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष रवींद्र तारे, तर भाजपकडून निधी नयन पारकर, तर अपक्ष प्रणव चंद्रकांत नाडणकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला. उद्यापासून त्यामुळे आता हे उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवारी एकूण 4 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता उद्यापासून प्रचाराला वेग येईल. मात्र या एकूण 4 प्रभागाच्या लढतीत मात्र प्रभाग 7 मध्ये व प्रभाग 8 मधील जी लढत होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण यामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख संतोष तारे हे प्रभाग 8 मधून, तर प्रभाग 7 मधून माजी नगराध्यक्ष योगेश तांदोसकर निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या 2 विजयात हे शिवसेनेचे किंवा आणि भाजपचे या 2 पदांकडे कशा प्रकारे आपला विजय खेचून आणतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. या 2 लढती अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामॅन आनंद तांबेसह स्वप्नील लोके. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा. आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन. घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा. 9423 81 03 93 9422 1883 76. बॅरिस्टर नाथपाई स्मारकाबाबत पालकमंत्र्यांनी मोठी घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. पाहुयात काय म्हणालेत पालकमंत्री. या मतदारसंघाला बॅरिस्टर नाथपाई साहेबांचा वारसा आहे आणि बॅरिस्टर नाथपाई साहेबांचं एक स्मारक या सिंधुदुर्गामध्ये असावं, विशेषतः दीपकबाईंच्या मतदारसंघामध्ये वेंगुर्ल्याला असावं, ज्या ठिकाणी बॅरिस्टर नाथपाई साहेबांचं वास्तव्य होतं. तर त्या स्मारकाला 1,80,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत. त्याच्यातला 97 लाखाचा जो हिस्सा नियोजन मंडळाचा होता त्याला प्रशासकीय मान्यता द्यायचा आम्ही निर्णय घेतला आहे. ते देखील काम लवकर सुरू होईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा
आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला, यशोधरा, कुडाळ. मायकल लोबो यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. भाजपची आमदारकीही सोडली आहे. यावर भाजपची देखील तिखट प्रतिक्रिया आली आहे. पाहूयात. As per the Election Commission of India, the filing of nominations starts from 20th. So we have to be ready well in advance. For 10 days we require to go back to our people and campaign that we are going to contest. So this is why we have resigned. ना अजूनही पार्टी जॉईन जाऊ म्हणजे काय फायनल जाऊ नये. लोकांकडे उलट चालतात, कोण म्हणता इंडिपेंडेंट बस, कोण म्हणता काँग्रेसिक बस. Congress people want me in BJP. They don't Congress people will always want me in BJP. Okay. There is nothing. So what do you like to let us decide now. It is not yet decided. So what do you like to say let my people decide. See, it is all my close supporters, my well-wishers, our karyakartas, who are like my brothers and sisters, who walk with me. Every step I take, they are with me. They will decide for me and what is good for me. Now, today's decision is about resigning as a minister and MLA, and now I will resign as BJP member, primary membership. It's all about the coming election. And जे असोसिएशन आमचे आसले भारतीय जनता पार्टी वांगडा ते लॉंग आसले, 15 years जाले आमकां. सो दुख लगता एक वाटेन. हमारे जैसा कार्यकर्ता नहीं चाहिए तो उधर दबके बैठना अच्छा नहीं है. दबके नहीं बैठना चाहिए कोई. अगर नहीं चाहिए तो you yourself have to, they should not throw you out finally. So it is the best way is you exit in a nice way. And we will always be friends. The Chief Minister Dr. Pramod Sawant, it was an honor working with him as a minister in his cabinet, and also all my colleagues. That can never be said. It is with the people, no? शिवोलचे कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक डिसाईड करतले की आम्ही खंय वचपाक जाय पळय. आमी वांगडा आसले वांगडा आसतले, इंडिपेंडेंट आसतले, कितें जावंक शकता. टायम विल प्रूव. ते कार्यकर्ताच सांगूंक शकता. आय एम वन ऑफ देम. सो आय वॉज मेड टू अंडरस्टँड दॅट तुका हिंगा स्वात ना, सो आमकां एक्झिट करचें पडटा. हांव एक कार्यकर्तो 15 वर्साचो, आमकां स्वात ना, आमी वयता. तो करतालो सरकाराक डिस्टर्ब करपाचो स्टेटमेंट ज्या वेळार करतालो त्या वेळार कार्यकर्त्याक खूब दुखताले आनी आमकांय कार्यकर्तो फोन करून सांगतालो तुमी काय उलयनात. पण आमची अडचण आसताली कारण सरकारान आसल्यामुळे एखाद्याक आमी कितें तरी पब्लिकली उलयलें हें जाता. आमी बरेचदा प्रयत्न केलो तेका आफोवन उलोवपाचो, पण आनी आमकां पूण खबर आसली की तो केन्ना तरी निवडणुकी पयलीं वयतलो म्हणून. त्यामुळे आमकां तशें व्हडलें सरप्रायज आनी कितें अशें जावना. भारतीय जनता पार्टी खंबीर आसा आनी येणाऱ्या निवडणुकी भितर 2022 भितर भारतीय जनता पार्टी ह्या गोंय भितर परत एकदा सत्ता करतली, म्हाका ठाम विश्वास आसा. आनी त्या वेळाचेर मायकल लोबोक एकाकी समजतलें, कारण बऱ्याचदा आपण एखाद्या पार्टीन आसतकच त्या पार्टीची किंमत कळना, पण ज्या वेळाचेर पार्टी सोडल्या नंतर मागीर तेच्या लक्षांत येता. भारतीय जनता पार्टी कसलेंच नुकसान जावना. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी आसा आनी तुवें जो म्हटलो तो मंत्री आमदार आसत, पण भारतीय जनता पार्टीचो नेतो म्हणपाक शकना, कारण भारतीय जनता पार्टी तेणे आपलो मतदारसंघ सोडून कसलेंच काम केल्लें ना. आमकांय एक्सपेक्टेड आसलें, कारण गेले वर्षभर ज्या तरेन तो एंटी पार्टी एक्टिविटी करतालो, केवळ कशें आसा की भारतीय जनता पार्टी एखाद्या मनशाक तसो एखाद्या कार्यकर्त्याक भायर उडयना आनी तेका लागून आमी वाट पळयताले, कारण फिजिकली तो केवळ भारतीय जनता पार्टी, पण अदरवायज तो आउट ऑफ द वे वचून सगळे काँग्रेसी कडेन तेचें बरेपण आसलें आमकां पूर्ण खबर आसली. ज्या तरेन ताणें आपण बायलेक हांगा दवरपाक लागून शिवोली
त्याने पूर्णपणे तो तयारी करतालो, पण आमची अडचण जातली. बरेचशे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनापासून खूप दुखताले तांकां. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. कामावर या, कारवाई मागे घेतो, अनिल परब यांची कळकळीची विनंती. एसटीच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य. आणि सिंधुदुर्गसाठी 265 कोटींच्या आराखड्याची शिफारस, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.